मित्रांनो, हे चांगले शिजून घेतलेले आहेत आणि आमचे आता नंतर ह्याला बारीक बारीक एका लिंबाच्या 8 फोडी बारक्या बारक्या करणार आहे. आणि हे जे लसूण आहे ते मी आता थोडा खलबत्त्यात वाटीत आहे. हे असा वाटल्यावर नंतर भोगण्यामध्ये आपलं व्हेजिटेबल ऑइल, जे की गोड तेल बोलतात त्याला मराठीत, ते टाकून त्याच्यामध्ये जिरे आणि फक्क मिरचू मीठ टाकून चांगल्यापैकी फोडणी दिल्यावर हे खार तयार होतं. आता मी तुम्हाला चिरणारा दाखवणार नाही, थोडा अडचण आहे. तर मी खार तयार झालेलं आहे, मी तुम्हाला दाखविल नंतर. हे बघा तुम्ही, घरगुती पद्धतीचं आता लिंबाचं खार, नीम का अचार, नीम का रायता, हे 3 भाषामध्ये मी सांगितले. घरगुती आमची आई बनवणार आहे. नमस्कार, शुभरात्री मित्रांनो. बघा आता हे दिसणार आहे ते मी लसूण खोडून घेतलेलं आहे छानपैकी. एक एक पाकोळीवरती त्याचं लसणाचं जे पाचोळा असते एक एक रावलेलं आहे. आता एवढा जे लसूण सोललेलं आहे त्याचं आहे काम. तर हे दिसते तुम्हाला, दिसणारे आहे ते लिंब आहेत. तर हे लिंब अगदी स्वच्छ 2दा धुवून आमच्या आईनं आता गॅसवर उकडलेले आहेत. आणि घरगुती पद्धतीचं लिंबाचं लोणचं, हे मराठीतून लोणचं म्हणतात. आणि नीम का आचार ही हिंदी आहे आणि लिंबाचा खार हे मराठी झालं. हे 2-3 प्रकार असे नाव असतात बघा. तर बघा मित्रांनो, रात्री मी जरा कामानिमित्त बाहेर गेलतो. मी कसं बनवायचं ते लिंबाचा आचार पक्षी पुढं अर्धावट सांगितलं होतं. आणि हे बघा किती छान प्रकारे वास पण येत आहे त्याचा, खूप छान प्रकारे. आणि टेस्टी आमच्या आईने घरगुती लिंबाचा खार, नीम का आचार, नीम का रायता असं बनवलेलं आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही बघू शकता फेसबुकला आणि यूट्यूबला.